नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. विषय आहे हल्ली वाढत असलेली सर्वसामान्य समस्या, ती म्हणजे पाय दुखणं. पाय दुखणं म्हटलं की त्याच्यामध्ये पिंढऱ्या किंवा पोटऱ्या दुखणं असेल, टाच दुखणं आहे, पायाचा घोटा किंवा नडगी दुखणं असेल, मांड्या दुखणं असेल किंवा गुडघे दुखणं असेल, म्हणजे कमरेच्या खालचा कुठलाही भाग जेव्हा दुखतो तेव्हा आपल्याला जास्त ते असह्य व्हायला लागतं. चालणं मुश्किल होतं, उभारणं मुश्किल होतं, कुठलंही काम करणं मुश्किल होतं. खरं तर पाय म्हणजे आपल्या शरीराचा पाय आहे, ज्याच्या जोरावरती आपल्या शरीराचा डोलारा उभा राहतो, ज्याच्या जोरावरती आपण सगळी कामं करू शकतो. एकूणच आपलं दैनंदिन जीवन पायांच्या मुळंच आपण व्यवस्थित जगू शकतो. आणि जर समजा ह्या पायाला वेदना होत असतील कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, कुठल्या ना कुठल्या ठिकाणी, तर ते आपल्याला त्रासदायक ठरतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाय दुखण्याची नेमकी कारणं कुठली असतात, ज्याच्यामुळं पाय दुखी होते, आणि त्याच्यासाठी कुठले कुठले घरगुती उपाय करायचे जेणेकरून आपल्याला आपली पायदुखी कायमस्वरूपासाठी बंद करता येईल. त्याला बऱ्याचदा आपण ह्या पायदुखीसाठी वेगवेगळी औषध गोळ्या घेतो, मलम लावतो, अजून काय काय करतो, कुठले हे डॉक्टर ते डॉक्टर करतो, पण कायमस्वरूपी काय त्याला आराम आपल्याला मिळत नाही. जोपर्यंत औषध गोळी आहे तोपर्यंतच आपल्याला आराम वाटतो आणि त्यानंतर मग परत पायदुखी सुरू होते आणि एकूणच आपली पायदुखी आपल्याला आयुष्यभरासाठी त्रासदायक ठरते. मित्र हो, नक्कीच या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. त्याआधी छोटीशी विनंती असेल, जर हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मग पाहूया. सगळ्यात सुरुवातीला पाहूया पाय दुखण्याची नेमकी महत्त्वाची कारणं कुठली असतात. जर तुम्ही कारणं समजून घेतली आणि ती दूर केली, त्याच्यासोबत काही घरगुती उपाय केले, तर तुमची पायदुखी थांबेल. बऱ्याचदा आपण कारण समजून घेत नाही, फक्त उपचार करत बसतो, गोळ्या खात बसतो आणि जे कारण आहे पायदुखीचं ते दूरच करत नाही. त्यामुळं कायमस्वरूपी मुळातून आपली पायदुखी नष्ट होत नाही, बरी होत नाही. त्यामुळे ही कारणं नीट लक्ष देऊन ऐका आणि ती दूर करण्यासाठी प्रयत्न करा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये वात प्रकृती जास्त वाढणं. जेव्हा जेव्हा शरीरामध्ये कुठं वेदना होतात तेव्हा त्याचा अर्थ असतो की वातदोष निर्माण झालाय. आता वातदोष निर्माण का बरं होतो, तर शरीर शुष्क होणं, शरीरामध्ये कोरडेपणा होणं, शरीर रुक्ष पडणं, शरीरामधले पाण्याचं प्रमाण कमी होणं आणि त्याचा परिणाम म्हणून वात निर्माण होतो आणि त्या ठिकाणी वेदना निर्माण व्हायला लागतात. वात निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण काय, तर कोरडा आहार घेणं. कोरडा आहार म्हणजे कुठला, तर बेकरीचे प्रोडक्ट असतील, जंक फूड असेल, फास्ट फूड असेल, तळलेले, जास्तीचे साखर असलेले, जास्तीचे मिठाचे, नमकीन असलेले किंवा सोडायुक्त पदार्थाचा वापर जर तुम्ही जास्त करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये वात वाढते, तुमचं रुक्षपणा वाढतो, कोरडेपणा वाढतो, परिणामी तुम्हाला वेदना व्हायला लागतात. कारण हे सगळे पदार्थ शरीरातलं पाणी शोषून घेण्यासाठी जबाबदार ठरतात. त्यामुळं शरीराच्या प्रत्येक पेशींच्या मध्ये असणारं जे महत्त्वाचं पाणी आहे ते कमी होतं, परिणामी तिथं वातदोष निर्माण होतो. नंबर दुसरं, अति जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करणं किंवा अति जास्त शारीरिक कष्ट करणं, दिवसभर शेतामध्ये काम करणं, वाकणीचं काम करणं, एक ठिकाणी बसून काम करणं, उभा राहून काम करणं, जास्तीचा प्रवास करणं, लांबचा प्रवास नियमितपणे दररोज कुठल्या ना कुठल्या कारणासाठी करणं असेल, किंवा शिवणकाम असेल, किंवा गवंड्याच्या हाताखाली बरेच जण काम करतात कन्स्ट्रक्शनमध्ये, अशा लोकांना वातीचा त्रास किंवा या दुखीचा त्रास जास्त जाणवतो. नंबर तिसरं कारण आहे पोट व्यवस्थित न साफ होणं. पोट व्यवस्थित नाही साफ झालं तर पोटाचा कोटा तसाच शिल्लक राहतो, तिथं गॅस तयार होतो, अपचन होतं, बद्धकोष्ठता निर्माण होते, त्यामुळे वात वाढते आणि ह्या वेदना नक्कीच पायाच्या वरती परावर्तित होतात आणि आपल्या पायाला गोळे यायला लागतात, पाय दुखायला लागतात. नंबर चौथं, पाळीच्या समस्या जर असतील, पाळीमध्ये जास्त एखाद्या स्त्रीला जास्त त्रास होत असेल तर अशा वेळी देखील पायदुखीची समस्या वाढते. यासोबतच या पाळीच्या दरम्यान हॉर्मोनल चेंजेस आपल्या शरीरामध्ये होत असतात, त्याचा परिणाम म्हणून देखील पायदुखी होऊ शकते, मांसपेशींचं दुखणं वाढू शकतं. नंबर 5, एक ठिकाणी जास्त वेळ बसून करणं. बरेच जण दिवसभर एक ठिकाणी 5-6 तास बसून राहतात, खुर्चीवर बसून राहतात. खरं तर खुर्चीवर जेव्हा आपण पाय लोंबकळत बसून जास्त वेळ काम करतो त्यावेळेस ते अतिशय धोकादायक आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही उभा राहता किंवा पाय लोंबकळत ठेवता
तेव्हा पायाकडचा जो सर्क्युलेशन आहे, रक्ताभिसरण आहे ते बिघडून जातं. त्यासोबतच पायाच्या मांसपेशी आखडून जातात, त्या कडक होतात, टणक होतात आणि परिणामी तिथं वेदना सुरू होतात. नंबर 6 जास्तीचं वजन असणं, लठ्ठपणा. जर उंचीपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त तुमचं वजन असेल तर त्याचा परिणाम म्हणून देखील पायदुखी जास्त होते, कारण संपूर्ण बॉडीचं वजन जे आहे वाढलेलं ते पायाला सहन करावं लागतं. परिणामी पायावर जास्तीचा ताण येऊन, गुडघ्यावर जास्तीचा ताण येऊन ते दुखायला लागतात. आणि म्हणूनच हे वजन जर तुम्हाला नियंत्रित करायचं असेल तर त्यासाठी देखील आपण चॅनलवरती व्हिडिओ बनवला होता. कुठलाही व्यायाम न करता वजन कसं कमी करावं, तो बऱ्याच जणांनी खूप चांगल्या प्रकारे त्याला रिस्पॉन्स दिला, कॉमेंट्स केल्या, खूप लोकांना तो आवडला. आपण देखील तो व्हिडिओ आवर्जून पहा. नंबर 7 दररोज जास्त वेळ प्रवास करणं, लांबचा प्रवास करणं. काही जणांचा व्यवसाय दुसऱ्या गावाला, नोकरी दुसऱ्या गावाला असते, मग अशा वेळी त्यांना रोजचा प्रवास करणं गरजेचंच असतं. तर हे देखील एक कारण आहे पायदुखीचं, कारण जास्त वेळ तुम्हाला बसावं लागतं पाय लोंबकळत ठेवून, त्यामुळं पायाकडचं रक्ताभिसरण बिघडतं आणि पायदुखी सुरू होते. नंबर 8 जास्तीचं जागरण करणं, उशिरा झोपणं, उशिरा उठणं. हल्ली खूप लोकांच्या मध्ये हे दिसून येतं. रात्रभर मोबाईल बघणं किंवा काही लोकांना कामाच्या निमित्तानं जागावं लागतं आणि सकाळी ते लोक उशिरा उठतात. म्हणजे एकूणच झोपेचं चक्र बिघडतं. परिणामी शरीराला, मनाला पुरेसा आराम मिळत नाही. सगळ्या पेशी थकून जातात दिवसभराच्या कामामुळं आणि त्यातल्या त्यात रात्री झोप मिळत नसेल, पेशींना आराम मिळत नसेल तर पायदुखी सुरू होते. नंबर 9 चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करणं. बरेच जण व्यायाम करतात पण चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करतात आणि तो व्यायाम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पायदुखी होते. बरेच जण चालण्याचा व्यायाम चांगला असतो म्हणून करतात, पण चालण्याची पद्धत चुकीची असते म्हणून त्यांना पायदुखी होते. या चालण्याच्या व्यायामाबद्दल सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवला होता, त्याला देखील तुम्ही चांगला रिस्पॉन्स जर बघितला नसेल तर तो आवर्जून चॅनलवर जाऊन पहा. चालण्याची पद्धत कशी हवी, किती चालावं, किती अंतर चालावं, किती वेळ चालावं, कुणी किती चालावं, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये सांगितली. नंबर 10 सगळ्यात महत्त्वाचं, दिवसभरामध्ये चालताना पायामध्ये चुकीच्या पद्धतीची चप्पल किंवा चुकीचे शूज असणं. कारण बरेच जण याच्याकडे दुर्लक्ष करतात. काहीतरी दिवसभर आपण कठीण पृष्ठभागावर चलत असतो, घरामध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा रोडवर चलत असे, कुठेही मऊ पृष्ठभाग आपल्याला मिळत नाही, माती नसते किंवा अजून कुठल्या गवतावर आपण चलत नाही. त्यामुळं पायाच्या मांसपेशी, पिंटरीच्या, मांडीच्या मांसपेशी ह्या आखडून जातात, त्यांना वेदना होतात, त्यांना व्यवस्थित असा कम्फर्ट मिळत नाही. यातून जर तुम्ही समजा कडक चप्पल घालत असाल, कडक सोल असणारी चप्पल घालत असाल, तुम्हाला कम्फर्ट नसणारी चप्पल, बूट घालत असाल तर तुमची पायदुखी जास्त वाढू शकते. त्यामुळं तुम्ही बूट किंवा शूज कुठले घालता हे देखील महत्त्वाचं आहे. ते चुकीचं असेल तर त्याच्यामुळं देखील पायदुखी होऊ शकते. आता पाहूया याच्यासाठी घरगुती उपाय काय काय करायचे. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, तुमच्या शरीरातील कोरडेपणा कमी करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला जास्तीचं मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्यायचं आहे. सोबतच जंक फूड, फास्ट फूड जर तुम्ही खात असाल तर ते आत्ताच बंद करा. जास्तीचं मीठ, जास्तीची साखर, जास्तीचा सोडा अजिबात खाऊ नका. यासोबतच तुम्ही पायांना तेल लावून चोळू शकता. खोबऱ्याचं तेल असेल किंवा तिळाचं तेल किंवा कुठली औषधी तेल तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने पायाच्या मसाजसाठी वापरू शकता. रात्री झोपताना तुम्ही मसाज करा, तुम्हाला चांगलं वाटेल. बरं, दुसरं, गरम पाण्याचा शेक घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून किंवा वाळूचा शेक असेल, विटेचा शेक असेल, ज्यामुळे तिथलं रक्ताभिसरण चांगलं सुधारून पायाची वेदना कमी होण्यासाठी मदत होते. सोबतच वात देखील कमी होतो. तिसरा उपाय आहे, एका पातेल्यामध्ये पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये एरंडाची पानं टाका, ते पाणी उकळा. ते पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाय बुडवून बसा, तुम्हाला आराम वाटेल. नंबर 4 नियमित व्यायाम करा आणि तो व्यायाम शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित असावा. काही अवजड, अति कष्टाचा, अतिश्रमाचा, काहीतरी वेगळंच केलंय, वजन उचललंय आणि मग पायदुखी जास्त सुरू होऊ शकते. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊनच व्यायाम सुरुवात करा. त्यातल्या त्यात एक चांगला महत्त्वाचा व्यायाम जे सरसकट सगळेच करू शकतात तो म्हणजे योगासन आहे, ज्याचं नाव आहे वज्रासन. या वज्रासनामध्ये बसल्यामुळं तुमच्या पायाकडचं रक्ताभिसरण चांगलं सुधारतं, पायाच्या मांसपेशी मजबूत होतात, पिंडरीच्या मांसपेशी मजबूत होतात. खास करून पिंडरीची मांसपेशी महत्त्वाची असते, ज्याला आपण सेकंड हार्ट असं म्हणतो. ही पिंडरीची मांसपेशी पायाकडील रक्तप्रवाह हृदयाकडे पाठवण्यासाठी मदत करते, त्यामुळे याला आपण सेकंड हार्ट म्हणतो. आणि हे जर मजबूत व्हायचं असेल त्यासाठी पायाची पिंढरी मांसपेशी मजबूत झाली पाहिजे आणि हे मजबूत करण्यासाठी वज्रासन आपल्याला मदत करतं. यासोबतच तुम्हाला कंबरदुखी असेल ते देखील कमी होतं. बद्धकोष्ठतेचा आजार असेल तर त्याच्यामध्ये देखील या वज्रासनामुळे आपल्याला आराम मिळतो. सोबतच ज्यांना डीव्हीटी किंवा व्हेरिकोज व्हेनचा आजार आहे त्यांना देखील हे फायदेशीर ठरतं. ज्या लोकांना दिवसभर एक ठिकाणी बसून काम करावं लागतं किंवा उभा राहून काम करावं लागतं, शिवणकाम असतं, गवंड्याच्या हाताखाली काम असतं, जास्तीचा प्रवास करावा लागतो, अशा लोकांनी दिवसभरामध्ये कधीही वेळ मिळेल तेव्हा 10 ते 15 मिनिट तरी वज्रासनामध्ये बसणं गरजेचं आहे. ज्या लोकांना ह्या पाय दुमडून बसता येत नाही, गुडघेदुखी असेल किंवा पाय दुखत असेल, पालथी मांडी घालताच येत नसेल काही कारणामुळे, वजन जास्त असल्यामुळे, तर अशा लोकांनी भिंतीला काटकोनामध्ये पाय अशा प्रकारे लावून त्या ठिकाणी
5 मिनिट 10 मिनिट जर तुम्ही ह्या पोझिशनमध्ये राहिलात तर तुम्हाला याचा चांगला फायदा पायांच्या मांसपेशींना मजबूत होण्यासाठी होऊ शकतो. यासोबतच जर तुम्ही दिवसभरामध्ये एक ठिकाणी बसूनच जास्त वेळ काम करत असाल तर अशा वेळी दर 1 तासाला कमीत कमी आवर्जून ब्रेक घ्या. 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा किंवा थोडीशी स्ट्रेचिंग करा. तुम्हाला चांगला आराम वाटेल. तुम्हाला पायदुखी असो किंवा नसो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आठवड्यातून एकदा तरी आवर्जून करा. आठवड्यातून एकदा पायाला मसाज करा, पायाला शेक द्या. वज्रासनामध्ये नियमितपणे बसत चला. चप्पल शूज कम्फर्ट असतील असेच वापरा. खास करून मी सजेस्ट करेल ते म्हणजे स्पोर्ट्स शूज तुम्ही वापरा. महिला असेल किंवा पुरुष असेल, स्पोर्ट्स शूज चांगल्या क्वालिटीचे मिळतात ते वापरा. तुम्हाला एकदम कम्फर्ट वाटेल. तुमची पायदुखी टाचदुखी 30 ते 40% ह्या बूट बदलल्यामुळे चप्पल बदलल्यामुळेच कमी होऊ शकते. एवढं सगळं करून सुद्धा जर तुमच्या पायाच्या वेदना कमी होत नसेल, टाचदुखी कमी होत नसेल, पिंढऱ्या कमी होत नसतील, मांड्या कमी होत नसतील तर होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये यासाठी अतिशय गुणकारी आणि प्रभावी औषध उपचार उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्ही तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन आणि उपचार घेऊ शकता. आमच्याशी संपर्क करायचा असेल तर खाली अपॉइंटमेंटसाठी फोन नंबर दिलाय, त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती अपॉइंटमेंट घेऊन तुमचे उपचार घेऊ शकता. नक्कीच मित्र हो, या व्हिडिओमध्ये आज आपण पायदुखीची कारणं कुठली कुठली असतात, त्यासाठी कुठले कुठले उपाय करायचे ही सविस्तर माहिती बघितली. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि हो, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. कारण ही माहिती अतिशय शास्त्रोक्त आहे आणि त्यांना नक्कीच, ज्यांना कोणाला पायदुखी, मग ते लहानापासून थोरापर्यंत, हल्ली ही समस्या खूप वाढलेली आहे, या सगळ्यांनाच आराम मिळेल आणि त्यांचं जीवन, दैनंदिन जीवन हे आनंददायी होईल, उत्साही होईल. त्यांचं दुःख कमी होईल, वेदना कमी होतील आणि तुम्हाला ते दुवा देतील, मला देखील ते दुवा देतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.